नमस्कार, चार चौघी किचनमध्ये स्वागत। आज आपण खूपच पौष्टिक अशी रेसिपी बघणार आहोत। ही रेसिपी पौष्टिक आणि खूपच आरोग्यदायी आहे। हिवाळ्यामध्ये गरमागरम खूपच छान लागते। चला तर सुरुवात करूयात। शेवग्याची फुलं ही सहज कुठेही बाजारात किंवा शहरात किंवा ग्रामीण भागात सहज मिळतात। अशी आपण साफ करून घेतलेली आहेत आणि 2 ते 3 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली आहेत। याच्यावर मुंग्या धूळ वगैरे असते, त्यामुळे ही 2 ते 3 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली आहेत। खूपच पौष्टिक अशी आपण शेवग्याच्या फुलांची भजी बघणार आहोत। त्यासाठी इथे शेवग्याची फुलं घेतलेली आहेत, बेसन, तांदळाचं पीठ, जिरं, हळद, मिरची पावडर किंवा आपला घरगुती मसाला, चवीनुसार मीठ आणि थोडं खाण्याचा सोडा घेतलेला आहे। कोथिंबीर, एक कांदा घेतलेला उभा चिरून, लसूण आणि हिरवी मिरची घेतलेली। हे आपण खलबत्त्यामध्ये कांदा घालणार आहोत, कोथिंबीर, बेसन पीठ घेतलेलं आहे, बेसन पीठ आपण फुलांचे जेवढी फुलं त्यानुसार कमी जास्त करणार आहोत। त्यानंतर थोडंसं तांदळाचं पीठ, हळद, मसाला आणि मीठ आणि खाण्याचा सोडा घातलेला आहे, जिरं, त्यानंतर कुटून घेतलेली हिरवी मिरची आणि लसूण घालून थोडं थोडं पाणी घालून छान मिक्स करून घेणार आहोत आपण। छान असं आपलं मिक्स करून घेतलेलं आहे। घट्ट किंवा पातळ असं नाही करायचं, छान असे गोळे होतील असं पीठ तयार केलेलं आहे। चला आता भजी बनवूयात। त्यासाठी तेल गरम करून घेतलेले, त्यामध्ये थोडं थोडं पीठ घेऊन सोडणार आहोत। मस्त अशी आपली भजी तळून घ्यायची आहेत। फिरून फिरून भजी परतून घ्यायची आहेत। मस्त अशी आपली भजी तयार आहे, आता काढून घेऊयात। अगदी छान तळून झालेली आहेत। तुम्ही सुद्धा या प्रकारे शेवग्याच्या फुलांची भजी बनवून पहा। तुम्ही पाहू शकता छान अशी मस्त झालेली आहेत गरमागरम भजी। पाहू शकता मस्त खूपच छान अशी भजी तयार झालेली आहेत। तुम्ही सुद्धा बनवून पहा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।